ट्रेनमध्ये बसलो वरती, खाली पडलो ते मला डोक्याला पिडा आणि काका बाहेर शोधत होते तंबाखूचा विडा. तर कसं आहे मंडळी, तर नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी काय म्हणतो, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आपण ट्रेननं चाललो होतो परभणीला आणि आपल्याला तर वरती जागा धरली होती आपण आणि वरती तर बसलो पण. वरती बसून तर मजा येत नव्हती, म्हणलं आता खाली तर बसणं पडणार आहे, पण खाली काही जागा रिकामी नव्हती. मग थोड्याच वेळात खालचे पेशंट गेले आणि आपण खाली येऊन बसलो. त्यात ट्रेन थांबली. मग कशी मशी ट्रेन थकली आणि आपण बाहेरच्या नजाऱ्याचा आनंद घेत घेत जालन्याहून परभणीला निघालो होतो. समोर जातच नाही आपण, तर चण्यावाला विकायला आलता. तर तिथं हा मुलगा होता, त्याला खायचं होतं. एवढ्या लोकांमध्ये त्याला वाटलं आपण कसं म्हणावं, तर त्याचा इशारा त्याच्या मम्मीला करत होता. वा रे वा. मग नंतर ट्रेनच्या बाहेर थोडा आपण फोन काढला, मला बाहेरचा व्ह्यू बघून किती भारी येतो. तो व्ह्यू तर चांगला होता, कारण काही लोक बाहेर पण बसतील कसे बसतील. इकडे परभणी जंक्शनवरती पोहोचलो आपण आणि रक्षाबंधनमुळे इथं जर खूप गर्दी होती. मग ऑटो पकडला आपण आणि ऑटोनं डायरेक्ट निघालो आपण भाऊजीच्या घरी. मेन रोडला लागलो आणि समोर चालू आपलं. समोर आल्यावर आपल्याला स्टॉप, मग आपण तिथे उतरलो. तिथं उतरतच नाही, तर मग आपण भाऊजीला कॉल केला आणि भाऊजी आपल्याला घ्यायला आले. मी जातो भाऊजी सोबत घरी, बाकी बघू पुढे. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.